अमेरिकेतल्या नाट्य संमेलनासाठी कोकणातला एक कलाकार निघालाय विमानानं आणि विमानात त्याला भेटली एक आफ्रिकन स्त्री. बघूयात काय येते धमाल. येते आपली पुढची जोडी दिगंबरा आणि आरती. संमेलनाला जातो मी न्यू जर्सीला, नाट्य संमेलनाला जातो मी न्यू जर्सीला, हे जिथं था थय था. औषध खवरान मी विमानात इलय का जंगलात इलय? कसले कसले आवाज येतात. मला ना आपली तिकीट चेक करूया ना. माझा नंबर काय? NH17. अरे NH17 म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचा नंबर माका मिळलो. पण मध्ये जो माइलस्टोन कसं काय इलो? Hey, I'm not Milestone. I'm Milestone. म्हणजे तू बाईल असं. पण उपयोग काय? एवढ्या निग्रहान विसा मिळवला पण पदरात ह्या काळुंदरा पाडला. Thank you. गे काय? I'm not like that. I'm straight. गो. I want to go झील के उस पार. Go. मग नाट्य परिषदेच्या अध्यक्षांच्या कृपेन माका विंडो सीट मिळली ना. मंडळी तुमका सांगते नाटकाच्या बसमध्ये कधी विंडो सीट मिळली नाही. पण अमेरिकेत आता जातले विंडो सीट वर बसा नाट्य संमेलनात. Oh, are you going for मराठी नाट्य संमेलन? कारण थंय नाट्य संमेलन नाही झाना. थंय नात्या नात्यातलं नाट्य संमेलन. अगो तबलावालो समजान कोणा काय तबलावालो म्हणान घेऊन गेले माहिता. Why? शुक्ल काष्टयोग लोक म्हणा. Are you मराठी actor? होय तर बघतास ना अंगावरचा लक्तर. अगो दशावतारात काम करतय म्हणून अशा अवतारात चाललंय. न्यू जर्सी. वेळच देऊक नाही न्यू जर्सी घेऊ. आमच्याकडे सिग्नल बॉम्ब मारतात आता ना. सगळं गोंधळ घातल्याने कोणाचो पायपोस कोणाच्या पायात नाही, कोणाचो पासपोर्ट कोणाच्या हातात नाही. विजा कडार तर तसो विसा कडाडलो. पण म्हणतात ना गरम हा खिसो पण हातात नाही विसो. मग काय आता हैसरच बसो. But how you managed to get the visa? होय तर होय. I mean to say how you managed to get to visa? जीभ जड हा तुमची. मराठी नटी म्हणून सॉलिड नाव कमावशा. मला सांगा तुम्ही विसा कसा मिळवला? अहो शिखावरा तुका मराठी बोला घेता? खरंच मराठी बोला घेता? माका वाटला तोंडावरती दुभाषी बसलेत की काय. मी मराठी स्वच्छ आणि स्पष्ट बोलू शकते. अरे वा आमच्या दुभाषी मास्तरांसारख्या मराठी बोललोस. नाहीतर आताचे तारे सट्टी सोन बोलल्यासारख्या वाटता. तुका मराठी कसा काय गो येता? मी मराठी साहित्य संस्कृती कला ह्याचे संशोधन करायला इथे आले होते. आता नाट्य संमेलनाला चालले. तू बोललोस चालले? आमच्या मराठी नाटकातली पोरा चालली बोलली खाते पिते करून मराठीची माती करत. प्लीज ट्राय युअर बेल्ट्स. काय ता? पट्टा. कोकण पट्टा. बांधा. नाही बांधा ते मुंबई सगळा कोकण पट्टाच ना. हा पट्टा बांधा मग तोंडाचा पट्टा सोडा. वा वा विनोदी बुद्धी चांगली. तुम्ही या ना मराठी रंगभूमीवर. रंगभूमीचे कक्षा असे रुंदावतले. पण ह्यो पट्टो तुमका कसो काय पुरता? औषधी खरं ती बाई असा करून आपला काय सांगता? ऑक्सिजनचा मास्क कसा लावायचा, पॅराशूट कसा बांधायचा, समथिंग. नाही ऑक्सिजनचा मास्क आमका टेन्शन नाही. आमच्या कोकणात एसटी लागली का आम्ही प्लास्टिकची पिशवी अशी धरतो नाही. ऑक्सिजन वरसून माका एक आठवला. आपल्या मराठी रंगभूमीक ना ऑक्सिजनची खरी गरज आहे. बघ ना म्हणतात ना अनुदानावरती जगतात आणि अमेरिकेत मजा भोगत. मला सांगा आणखीन कोण कोण मान्यवर रंगकर्मी विमानात आहेत? तर नाट्य परिषदेच्या मान्यवर आम्ही कसा ठरवचा? तुमचं गाव कुठला? मी ना नेरूरकर. नेरूरचो कोकणातलो ना मी.
मग तुम्ही स्टेटला प्रथमच जात आहेत. होय तर मराठी नाट्य परिषदेची कृपा. अख्ख्या महाराष्ट्र स्टेट कधी नाही फिरवल्यानी डायरेक्ट युनायटेड स्टेटला घेऊन जात. मग तुम्हाला खूप आनंद वाटत असेल. नाही नाही, आनंद वाटता पण खेद पण वाटता. आता इतको पैसो खर्च करून तिकडे नाट्य संमेलन भरवण्यापेक्षा तोच पैसो ह्याच्या गोरगरीब आमच्यासारख्या कलाकारांका दिल्याने असतो किंवा बॅकस्टेज वाल्यांका दिल्याने असतो तर बरा झाला असता ना. मग तुका सांगते गो ज्याका खरीच गरज नाही त्यांना लागता घराची लॉटरी आणि आमच्यासारखे नट पसरतात फुटपाथवर पत्री. अगो ह्या काहीच नाही. तुका सांगतोय इमाने इतबारे आयुष्यभर इमानान ज्यांनी सेवा केली की नाही रंगभूमीची त्याच्यासाठी ह्या इमान अमेरिकेत नाही उडताला. त्याच्या आयुष्याचे दशावतारात ना दुर्दैवाचे त्यामुळे ह्या वैकुंठाकडे उडताला. हा वैकुंठ म्हटल्यानंतर बॉब मारूची काय करायला. विमान उडताय. विमान उडतात. मग आमच्या नाटकाची बस सुटताना म्हणतात तसं म्हणाया म्हणा गणपती बाप्पा. चला आता हा धमाल परफॉर्मन्स कसा वाटलाय बघूयात आपल्या परीक्षकांना. टायमिंग पासून ते तुमच्या स्क्रिप्टिंग पासून खूप मेहनत घेतली तुम्ही ऍक्टवर. कारण हा ऍक्ट लिहिणं फार कठीण आहे, फार टॉपिकल ऍक्ट आहे. सो आय थिंक सर्वात आधी अ व्हेरी व्हेरी बिग हँड टू द रायटर. आरती तू खूप सुंदर काम केलंस आणि तू ते टिपिकल बेअरिंग पकडलं होतंस. मग ते ऍक्सेंच्युएटेड इंग्लिशचं बेअरिंग असो, इतकी फ्लुएन्सी आहे तुझ्या बॉडी लँग्वेजमध्ये आणि तुझ्या परफॉर्मन्समध्ये विच इज ऍब्सल्युटली कमेंडेबल. हा कोकणी माणूस आम्ही पहिल्यांदा पाहिलाय. सो याचे न्यूएन्सेस माझ्यासाठी नवीन नव्हते, पण आज तू त्यालाच एका वेगळ्या अवतारात, एका वेगळ्या वेशात, एका वेगळ्या रंगभूषेत आणि वेशभूषेत सादर केलंस आणि ऑब्व्हियसली व्हेरी व्हेरी वेल डिलिव्हर्ड. गॉड ब्लेस यू बोथ ऑफ यू. खूप छान. निर्मितीताई कसलं सुंदर केलं तुम्ही, फार गोड केलं. मुळातच लिखाणातच याच्यात एक पोटेन्शियल आहे. मी नाटकवाली असल्यामुळे इथे सगळे बसलेले नाटकवाले असल्यामुळे त्याच्यातले सगळे पंचेस आमच्यापर्यंत पोहोचत होते. तुमच्या दोघांची केमिस्ट्री मला खूप आवडते. मला तुमची जोडी प्रचंड आवडते. क्या बात है, क्या बात है, क्या बात है.